नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे ईश्वरीला आजीने घरातल्या जबाबदाऱ्या दिलेल्या असतात. तिला चाव्या दिलेल्या असतात. पण ईश्वरी अचानकपणे उभी राहते आणि आजींना म्हणते की आजी, ह्या चाव्या तुम्ही तुमच्याकडे घ्या. ही जबाबदारी मी नाही घेऊ शकत. तेव्हा आजी म्हणत असतात, काय गं ईश्वरी, काय झालं? तू इथे सरळ सरळ जबाबदारी नाकारतेस, चाव्या परत देतेस मला. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, आजी, मी तुम्हाला चाव्या परत देते कारण एवढी मोठी जबाबदारी तुम्ही असताना मी घेऊ शकत नाही. ह्या चाव्या तुमच्याकडे राहिल्यात तर मला जास्त बरं वाटेल. या घरामध्ये तुम्ही आहात, मामी आहेत आणि तुम्ही दोघीजणी मोठ्या असताना चाव्या माझ्याकडे ठेवणं मला योग्य वाटत नाही, म्हणून त्या मी तुम्हाला परत देते. तेव्हा इथे मामा म्हणत असतात की वाह, याला म्हणतात संस्कार. बघितलं ना आई? तेव्हा इथे आजी म्हणत असतात, हो अगदी बरोबर. तेव्हा ईश्वरी म्हणते, आजी प्लीज ह्या चाव्या तुम्ही तुमच्याकडे घ्या. आजी म्हणते, चाव्या मी माझ्याकडे घेते, पण माझं एक दुसरं स्वप्न तुम्हाला पूर्ण करावं लागेलच. वर्षाच्या आत मला परतुंड हवंय म्हणजे हवंय. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणते की मी आलेच आणि ईश्वरी सरळ रूममध्ये निघून जाते. तेव्हा इथे सगळेजण तिच्याकडे बघत बसतात. तेव्हा सगळ्यांना असं वाटत असतं की आमचं काही चुकलं का? ईश्वरीला कुठल्या गोष्टीचा राग आला का? तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी रूममध्ये आलेली असते. तेव्हा वल्लरी म्हणत असते की या म्हातारीला 1 वर्षाच्या आत परतुंड हवंय. थांबा, अर्णवला सगळं सत्य समजू दे की हे दोघेजण एकमेकांपासून वेगळे होतात की नाही तेच बघा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मामा म्हणत असतात की माझा तर या सगळ्याला पाठिंबा आहे. त्यानंतर अंजली म्हणत असते की हो ना, आमचंसुद्धा प्रमोशन व्हायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी जेव्हा घरचे लोक ईश्वरीच्या समोर बोलतात, ईश्वरीला खूप वाईट वाटतं. या गोष्टीचं वाईट वाटत असतं. तिला असं वाटतं की सगळ्यांचं तिच्यावरती खूप प्रेम आहे आणि ती सगळ्यांबरोबर चुकीचं वागते. कारण तिच्या मनामध्ये तिच्या आईबद्दलची आणि रमाकांत काकांबद्दलची भीती आहे आणि म्हणून ती म्हणते की सगळ्यांचं माझ्यावरती किती प्रेम आहे आणि मी काय करते, मी सगळ्यांपासून एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवलेली आहे आणि या गोष्टीचं तिला दडपण आलेलं असतं. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, सुप्रियाचा फोन आलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, हां आई बोल ना. तेव्हा सुप्रिया म्हणते, इशू अगं आम्ही आता पुण्याला जायला निघालो आणि तुला माहिती आहे का, अर्णवने आमच्यासाठी गाडी पाठवली आहे गं. खरंच म्हणजे जावई असावा तर अर्णवसारखा किती करतो आमच्यासाठी. आता आम्हाला त्रास व्हायला नको म्हणून आमच्यासाठी त्याने इथे त्याची गाडी पाठवली. तेव्हा इथे इशू म्हणत असते की आई, अगं मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, इशू अगं मध्ये मध्ये नेटवर्क जातोय मला तुझा आवाज येत नाही आहे. हे बघ, आम्ही पुण्यावरून लवकर परत येऊ कारण मला तुझ्याशी सुद्धा बोलायचं आहे. आल्यानंतर बोलू. इथे आल्यानंतर बाबांना एकदा का बरं वाटलं ना की मग आपल्याला नमुताईच्या लग्नाचा सुद्धा विचार करायचा आहे ना, म्हणून म्हणते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, आई अगं मला तुला एक गोष्ट विचारायची आहे. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, इशू अगं मला तुझा आवाजच येत नाही आहे. बरं बरं ठीक आहे, मी आता जाते पुण्याला बाबांना डॉक्टरकडे घेऊन. तिथून आल्यानंतर आपण दोघी जणी बोलूया, असं सुप्रिया म्हणते. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, नमू बरं चल आता मी निघते, आम्हाला लवकर जाऊन परत यायला सुद्धा मिळेल का ते बघायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरीला आता तेच विचारायचं असतं की तुझं आणि अर्णव सरांच्या बाबांचं नक्की काय सुरू होतं, म्हणजे तुमचा काही एकमेकांबरोबर संबंध होता का? कारण ईश्वरीला अचानकपणे विचारायला भीती वाटत असते. आपल्या आईला ती असं कसं विचारू शकते, कारण काय खरं काय खोटं हे तिलासुद्धा माहिती नव्हतंच ना. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणत असते की गणूबाप्पा, माझ्या आईजवळ बोलायची तर माझी हिंमतच होत नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, आजी म्हणत असतात, काय रे चिंटू, ईश्वरीला राग आला का मी परतुंडाचा विषय काढला म्हणून? तेव्हा इथे ती अचानकपणे रूममध्ये गेली. अर्णव म्हणतो, नाही आजी असं काही नाही आहे, तिला राग वगैरे नाही आहेत तुमच्या बोलण्याचा, माहिती आहे ना तुला. तेव्हा अर्णव म्हणतो, नक्की काय झालं आहे ते मी बघून येतो तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, अर्णव 1 मिनिट, हे बघ तू नको जाऊस, मी जाते ईश्वरीजवळ बोलायला. अर्णव म्हणतो, का? वल्लरी म्हणते की अशा बाबतीत आहे ना, मुलींजवळच नीट बोलतात.
म्हणजे बायका बायकांशी व्यवस्थित रीतीने बोलतात आणि मग तुला ते अवघडल्यासारखं होईल. मीच जाते ईश्वरी बरोबर बोलायला. तेव्हा इथे ईश्वरी आता म्हणते की आईला आता ना व्हॉईस नोट पाठवते. आईला रेकॉर्ड करून पाठवते मला जे काही बोलायचं आहे ते. तेव्हा ईश्वरी रेकॉर्डिंग करत असते. ती म्हणते, आई मला एक आहे ना गोष्ट समजले. माझ्या रूममध्ये कुणी ते फोटो आणून ठेवले होते काय माहिती. त्याच्यामध्ये तू आणि अर्णव सरांचे बाबा आहेत आणि अर्णव सरांच्या आईच्या आत्महत्येमागे एका बाईचा हात होता. त्यांच्याशी तुझा काही संबंध होता का? असं मला विचारायचं आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणत असते की आई ते फोटो कुठून आले, कसे आले मला काही माहीत नाही. ते माझ्या रूममध्ये होते आणि आई मला हे सगळं खूपच जास्त भयंकर वाटतंय गं. मला त्रास होतो या सगळ्याचा. तेवढ्यातच तिथे वल्लरी येते आणि म्हणते, काय गं ईश्वरी काय झालं? काय बोलतेस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही काही नाही. तुम्ही इथे काय करताय मामी? तेव्हा वल्लरी म्हणत असते, काय करते म्हणजे काय? अचानकपणे न सांगता चेहरा पाडून आतमध्ये निघून आलीस. तिकडे खाली सगळेजण काळजी करतायत, बोलवतायत तुला आई. त्या म्हणतायत की ईश्वरी इथे अचानकपणे निघून गेली. तिला माझ्या बोलण्याचं वाईट वाटलं की काय? तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, नाही नाही असं काही नाही आहे. त्या अजून तब्येत थोडी बरी नाही ना, म्हणून मी आतमध्ये आले. तेव्हा इथे वल्लरी म्हणते, चल खाली तुला बोलावले. ईश्वरी म्हणते, हो आलेच हां, मी फ्रेश होऊन आले. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी आपला मोबाईल बाहेरच ठेवून आता फ्रेश होण्यासाठी गेलेली असते. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते की चला या मोबाईलमध्ये आता या ईश्वरीने रेकॉर्डिंग केलेलं आहे. ते सुद्धा जर अर्णवच्या हाती लागलं या फोटोबरोबर तर खूपच जास्त चांगली गोष्ट होईल. अर्णवमध्ये आणि ईश्वरीमध्ये इतका दुरावा निर्माण होईल की ते दोघेजण एकत्र कधीच येऊ शकणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरी तो फोटो आणि मोबाईल हे ड्रॉवरमध्ये ठेवून देते आणि म्हणते की चला आता अर्णवच्या हाती हा मोबाईल आणि हा फोटो लागला की अर्णवला कळेल की त्याच्या आईच्या मृत्यूच्या मागे सुप्रियाचा हात आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आजी म्हणत असते की चिंटू मी काय म्हणते, ईश्वरीला अजून बरं वाटत नसेल तर तिला 2-3 दिवस तिच्या माहेरी जाऊ दे ना. माहेरी मुली राहिल्या की मोकळेपणाने मनातलं बोलतात, सगळं सांगतात. तेवढंच त्यांना बरं वाटतं. तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे आजी, तू म्हणशील तसं. माझ्या आता काही मीटिंग्ज आहेत, त्या झाल्या की मी ईश्वरीला घेऊन तिच्या घरी जातो. म्हणजे सुप्रिया काकू पुण्याला जाणार आहेत. संजय काकांना घेऊन त्यांची आज अपॉइंटमेंट आहे. पण त्या उद्यापर्यंत परत येतील. आणि नम्रता तर आहेच ना, ती सुद्धा आहे एकटी. तेव्हा ईश्वरीला मी घेऊन जाईन. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरीला घेऊन जायला तयार झालेला असतो. तेवढ्यातच ईश्वरी येते. तेव्हा आजी म्हणत असतात, ईश्वरी अगं मगाशी मी परतुंडाचा विषय काढला तेव्हा तुला राग आला का बाळा? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही आजी, मला तुमच्या बोलण्याचा राग का येईल? माझी तब्येत अजून बरी नाही आहे. मला पूर्णपणे बरं वाटत नाही आहे ना, म्हणून मी रूममध्ये गेले होते. त्याच्यामध्ये तुम्ही बोललात त्याचं काही नाही. खरंच मला त्याचा राग नाही आला. अजून मला आतून बरं वाटत नाही आहे ना, त्यामुळे मला थकवा आहे, बाकी काही नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, आजी म्हणत असतात, ईश्वरी तुला तुझ्या घरी थांबायचं होतं का माहेरी? तिथे तुला थांबता आलं नाही म्हणून तू विचारत आहेस का? तेव्हा ईश्वरी म्हणते, खरं सांगू का आजी, मला ना माझ्या माहेरी आज पूर्णपणे थांबायचं होतं. तेव्हा इथे आजी म्हणतात, अर्णव तू जा बरं ईश्वरीला तिच्या घरी घेऊन, तिला 2-3 दिवस राहू दे. तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे, मी घेऊन जाईन. माझी एक मीटिंग आहे, ती झाल्यानंतर मी ईश्वरीला तिच्या घरी घेऊन जाईन. काही हरकत नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आजी म्हणत असतात की ईश्वरी तोपर्यंत तू माझ्याबरोबर मंदिरामध्ये येतेस का? नाही कसं आहे, मंदिरामध्ये आलीस ना तर तुला बरं वाटेल म्हणून म्हणते हो. तेव्हा ईश्वरी आपल्या मनामध्ये म्हणते की जर मी आता आजींना नाही म्हणाले तर त्यांना वाईट वाटेल आणि मला त्यांना वाईट वाटेल असं आता काहीसुद्धा करायचं नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो ठीक आहे आजी, मंदिरामध्ये आपण जाऊया ना. थांबा मी माझी पर्स घेऊन आले. तेव्हा वल्लरी म्हणते, कशाला आता पर्स वगैरे, गाडीने जायचं आहे आणि गाडीने यायचं आहे. कुठे काय खरेदी करायचं आहे तुम्हाला? तेव्हा इथे आजी म्हणते, हो ना, आणि तसंही ओटीचं सामान आपण घरूनच घेणार आहोत ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरीला आता रूममध्ये वल्लरी जाऊ देत नाही. कारण रूममध्ये गेली तर आता पर्सबरोबर मोबाईलसुद्धा घेईल आठवणीने आणि मोबाईल गेला तर ते रेकॉर्डिंग अर्णवला ऐकता येणार नाही ना म्हणून. तेव्हा अर्णव इथे आता मीटिंगला जाणार असतो तर ईश्वरी आणि आजी दोघीजणी मंदिरामध्ये जाणार असतात.
तेव्हा इथे ओटीचं सामान काढण्यासाठी आता आजी ईश्वरीला सांगत असतात. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, अर्णव, मला जरा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं, मी बोलू शकते का? तेव्हा अर्णव म्हणतो, हां मामी बोल ना. आणि तेवढ्यातच शिर्केचा फोन येतो. तेव्हा अर्णव म्हणतो, मामी शिर्केचा फोन आलाय, आता माझी ऑनलाईन मीटिंग एक सुरू होणार आहे, त्यामुळे आपण नंतर बोलूया का? तेव्हा इथे वल्लरी म्हणते, हो हो चालेल ना, ठीक आहे, काही हरकत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, ऑनलाईन मीटिंगसाठी इथे आकाशने सगळी तयारी करून ठेवलेली असते. तेव्हा इथे अर्णव येतो आणि मीटिंगसाठी बसलेला असतो. तेव्हा आकाश म्हणतो, मीटिंग सुरू व्हायच्या आधी मला तुला थोडीशी माहिती देऊ दे. तर हे बघ दादा, हा जो आपला क्लायंट आहे ना, त्याला इथे लहान मुलांचे आता खूप छान छान डिझायनर कपडे तयार करून घ्यायचे आहेत आणि त्याने काही आपल्याला इथे सॅम्पलसुद्धा पाठवले, त्याला अशा पद्धतीचे कपडे तयार करून हवेत आपल्याकडून. आणि म्हणूनच मी आणि टीमने असे काही डिझाईन्स तयार केले, सॅम्पल डिझाईन्स, आणि ते सुद्धा त्यांना पाठवून दिलेले आहेत. हे बघ हे असे, आणि त्यांनासुद्धा ह्या डिझाईन्स आवडल्यात. कसं वाटतंय तुला? तेव्हा अर्णव म्हणत असतो की वाह, खूपच छान, इम्प्रेसिव्ह, व्हेरी इम्प्रेसिव्ह. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता लहान मुलांचे कपडे आलेत ना, खूपच बरं झालं. मार्केटमध्ये मला लहान मुलांचे कपडे आणायला नक्कीच आवडेल. तेव्हा आकाश म्हणतो, हो हो, तुला तर आता आवडेलच ना मार्केटमध्ये लहान मुलांचे कपडे आणायला. तसंही आजीने तुला सांगितलेलंच आहे, एका वर्षभराच्या आत तिला परतून हवंय म्हणून. हे कामच दिलंय ना तुला आता. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, आकाश एक मिनिट. तेव्हा इथे अर्णवला आता आठवत असतं की ईश्वरी प्रेग्नेंट आहे. तो स्वप्न बघत असतो. नंतर अर्णव तिची व्यवस्थित काळजी घेत असतो. तिला इथे सूप पाजत असतो आणि सूप पाजत असताना तिला विचारत असतो की तुला मुलगा हवा आहे की मुलगी? मुलगा झाला तर मी त्याचं नाव काय ठेवेन याचा विचार केला आहे. ईश्वरी म्हणते, आणि मुलगी झाली तर? तेव्हा अर्णव म्हणतो, ते नाव तर मी कधीच ठरवलेलं आहे. तेव्हा आकाश म्हणत असतो, पण दादा त्याआधी तू ईश्वरीला सांगितलंस का की तुझ्या मनात तिच्याबद्दल किती प्रेम आहे? तेव्हा अर्णव म्हणतो, नाही सांगितलं. तेव्हा आकाश म्हणतो, दादा अरे आधी ही गोष्ट सांगायला हवी होतीस ना, त्याशिवाय तुला कसं कळणार की ईश्वरीच्या मनात तुझ्याबद्दल काय आहे ते? तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे राकेशने आता तो चेक आणून दिलेला असतो आणि एका माणसाला सांगितलेलं असतं की हा चेक लवकरात लवकर बँकेमध्ये टाकून घे आणि लवकरात लवकर मला पैसे आणून दे. तेव्हा तो माणूस म्हणतो, साहेब ठरलेले पैसे मला द्याल ना? तेव्हा राकेश म्हणतो, हो देईन ना, पण त्याआधी पैसे तर माझ्या हातामध्ये येऊ दे. आणि पैसे माझ्या हातामध्ये तेव्हाच येतील जेव्हा तू काम नीट करशील. तेव्हा बोलबच्चनपणा कमी कर आणि जा हा चेक बँकेमध्ये टाक. तेव्हा तो माणूस म्हणतो, काम चोखच असणार आहे सर, काळजी करू नका. तेव्हा प्रेक्षकांनो, राकेश म्हणत असतो की चला, एकदा का पैसे माझ्या हातामध्ये आले की मी त्या दादाचे सगळे पैसे त्याला परत करेन. मग त्या गोष्टीतून, त्या कर्जातून मोकळा झाल्यानंतर अर्णव ईश्वरीकडे लक्ष देईन. त्यांच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन त्यांना वेगळं कसं करायचं याचं प्लॅनिंग करेन. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता राकेशने ठरवलेलं असतं की अर्णव ईश्वरीला वेगळं करायचं. वल्लरीने तर प्रयत्न सुरूसुद्धा केलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी आणि आजी दोघी जणी आता मंदिरामध्ये आलेल्या असतात. पाया वगैरे पडत असतात. गुरुजी येतात आणि दोघींनाही आशीर्वाद देतात. तेव्हा ईश्वरी देवी आईकडे बघत असते आणि म्हणत असते की मी ज्या धर्मसंकटात सापडली आहे ना, त्याच्यातून मला बाहेर पडू दे. या सगळ्यामध्ये माझ्या आईची काही चूक नाही आहे, हे कळू दे. तर इथे आजी म्हणत असते की देवा, ईश्वरीच्या बाबतीत माझे सगळे गैरसमज दूर झाले. ईश्वरी ही अर्णवसाठी खूपच जास्त अनुरूप आहे. ती घराला व्यवस्थित सांभाळते, अर्णवला सुद्धा सांभाळते आणि घरामध्ये सगळ्यांना एकत्र बांधून ठेवते. हे सगळं आता आजी बोलत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सुप्रिया पुण्यावरून परत आलेली असते. तेव्हा अर्णव तिथे येतो आणि म्हणतो, काकू तुम्ही आलात सुद्धा? तेव्हा सुप्रिया म्हणते, अरे अर्णव या ना या. अहो मी परत आले कारण का यांच्या सगळ्या टेस्ट लवकर झाल्या ना, टेस्ट लवकर झाल्या, यांची ट्रीटमेंट लवकर झाली, रिपोर्टसुद्धा मिळाले आणि तू काय मला गाडी पाठवली होतीस ना घेऊन जायला. मग आता काही ट्रेनचं टेन्शन नव्हतं, ना बसचं ना टॅक्सीचं, कारण आपल्याकडे गाडी होती. त्याच्यामुळे ह्यांचं सगळं झाल्यानंतर, यांना चेक वगैरे केल्यानंतर आम्ही गाडीतून परत निघून आलो. तसाही वेळ उशीर झाला असता तर घरचीच गाडी होती ना, म्हणून सुद्धा काही टेन्शन नव्हतं. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हो का, बरं बरं ठीक आहे, बरं झालं तुम्ही आलात. तेव्हा अर्णव म्हणतो की मला आहे ना तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, विचारू का?
तेव्हा सुप्रिया म्हणते, "विचारा ना अर्णव, जे काही आहे ते निःसंकोचपणे विचारा. अगदी ईश्वरीच्या बाबतीत असेल ना तरीसुद्धा मी सांगेन तुम्हाला, विचारा." तेव्हा अर्णव म्हणतो, की "काकू, म्हणजे ईश्वरीला मिस इंदौरला फ्युचरमध्ये कसा हसबंड हवा होता? म्हणजे तिने कधी तुमच्याबरोबर असं शेअर केलंय का, की तिचा लाईफ पार्टनर तिला असा-असा हवा होता? म्हणजे काय कॅटेगरीज होत्या? असं तुम्हाला काय आठवतंय?" तेव्हा सुप्रिया म्हणते, "पण मला एक गोष्ट कळत नाहीये. आता ही गोष्ट तुम्ही का विचारताय? लग्न झाल्यानंतर? आधी का हा विचार केला नाहीत?" तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रिया नॉर्मलीच त्याला सांगते, की "तुम्ही आधी का नाही विचारलत?" तेव्हा इथे अर्णव आता गप्पच बसतो. तर प्रेक्षकांनो, इथे आता मंदिरामध्ये गुरुजी म्हणत असतात, "काय झालं मुली, काळजीत दिसतेस?" ईश्वरी म्हणते, "नाही, काही नाही." तेव्हा गुरुजी म्हणतात, "ठीक आहे. मला नाही सांगितलंस तरी चालेल, पण इथे देवी आईला सांग तुझ्या मनामध्ये काय गोंधळ सुरू आहे ते, आणि तिथे घंटासुद्धा बांध. घंटा बांधलीस ना, तर वेळ उशिराने का होईना सगळ्या मनातल्या शंका दूर होतील आणि सगळं काही चांगलं होईल. पण तिथे तुला आता घंटा बांधावी लागणार आहे." तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, "ठीक आहे, मी नक्कीच बांधेन." तर इथे आता ईश्वरीला तर देवाची सुद्धा त्यावेळेला खूप गरज असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मनातले गैरसमज दूर होण्यासाठी आणि ईश्वरीला आपल्या आईबद्दलचं सत्य जाणून घेत असताना त्रास न होण्यासाठी इथे आता ईश्वरी प्रार्थना करत असते, घंटा बांधणार असते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता अर्णव ईश्वरीला विचारत असतो, "माझा चेकबुक कुठे आहे?" तेव्हा शोधत असताना तो इथे ड्रॉवरमध्ये शोधतो. तेव्हा प्रेक्षकांनो, ड्रॉवरमध्ये हात टाकल्यानंतर तिथे चेकबुक असतो आणि तिथे मोबाईलसुद्धा असतो. मोबाईल खाली पडल्यानंतर त्याच्यामधून रेकॉर्डिंग सुरू होते, की "तुझं आणि अर्णव सरांच्या बाबांचं सत्य मला कळलं होतं. हे किती भयानक आहे. हे सत्य मी माझ्या मनामध्ये लपवून ठेवलं होतं." तेव्हा इथे अर्णव म्हणतो, "अच्छा, म्हणजे तुला हे सगळं आधीपासूनच माहिती होतं. पण तू ही गोष्ट मुद्दामून माझ्यापासून लपवून ठेवलीस. काय मिळालं तुला हे सगळं करून? सांग ना, काय मिळालं?" तेव्हा प्रेक्षकांनो, इथे पहिल्यांदाच आता अर्णव ईश्वरीवरती रागावलेला असतो.